किशा काका पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकाच किचन. आज आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून केली जाणारी एक पारंपरिक डिश बघणार आहोत. आपण आज लाल भोपळ्याचे घारगे किंवा घाऱ्या बघणार आहोत. आता हे घारगे जे आहे ते करण्यासाठी पारंपरिक पद्धत जी आहे ती आपण बघणार आहोत. म्हणजे आमच्या घरामध्ये ज्या पारंपरिक पद्धतीने घारगे केले जातात ती पद्धत आपण आज बघणार आहोत. ही रेसिपी तुम्ही केली, तुम्हाला आवडली तर ह्याला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचे आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. चला तर मग करूया ही अतिशय पारंपरिक अशी भोपळ्याच्या घारग्यांची रेसिपी. आपण आता घारग्यांसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. त्यासाठी आपण इथं अर्धा किलो भोपळा किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 300 ग्रॅम त्यासाठी गुळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढं लागेल तेवढंच गव्हाचं पीठ आपण यातलं वापरणार आहोत. इथं आपण 3 कप घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 चमचे रवा घेतलेला आहे. 2 मोठे चमचे रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 चमचा खसखस घेतलेली आहे. 5-6 वेलदोडे घेतलेले आहेत आणि 2 मोठे चमचे बडीशेप घेतलेले आहेत. या फक्त एवढ्या साहित्याचा वापर करून आपण आपली घारगी करणार आहोत आणि हे तळण्यासाठी आपल्याला याच्याबरोबर तेल लागणार आहे. सर्वप्रथम आपण आता इथं भोपळा आणि गूळ एकत्र करून घेणार आहोत, मिसळून घेणार आहोत. त्यासाठी या कढईमध्ये आपण भोपळा घेतलेला आहे सगळा, त्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत आणि हे दोन्ही एकत्र मिसळून घेणार आहोत. आता आपला हा गूळ विरघळलेला आहे पूर्ण. आता आपण हे शिजवून घेऊ. हा आपला आता भोपळा याच्यामध्ये शिजलेला आहे. हा पूर्ण गूळ आटवायचा नाही, नाहीतर घाऱ्या ज्या असतात त्या घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळं साधारण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये शिल्लक ठेवायचं आणि या स्टेजला आपण ते आता बंद करून थंड करून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपलं हे जे भोपळ्याचं आणि गुळाचं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्याच्यामध्ये बडीशेप आणि वेलदोडा याचं पावडर केलेली आहे ती घालून घेऊ. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे रवा घालून घ्यायचा आहे आणि हे आपण सगळं व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. आता या मिश्रणामध्ये आपण जेवढी आवश्यकता असेल तेवढंच गव्हाचं पीठ हळूहळू घालत जाणार आहोत. थोडं पीठ घालायचं, मिक्स करायचं, परत थोडं घालायचं, अशा पद्धतीनं मिक्स करत जावं. हे मिश्रण जे आहे ते जास्त घट्ट होता कामा नये, नाहीतर घाऱ्या अतिशय कडकडीत होतात किंवा घट्ट होतात. त्यामुळं आपण हे मिश्रण जे आहे ते जेवढं ह्याच्यात शक्य असेल तेवढं गव्हाचं पीठ मिसळून घेणार आहोत. हळूहळू घालत जावं पीठ. जेवढं पीठ त्याच्यामध्ये बसतंय तेवढं आपण पीठ ह्याच्यामध्ये घालून एकत्र करून घेणार. गव्हाचं पीठ आता याच्यामध्ये मिसळून झालेलं आहे. जास्त घट्ट करायचं नाही आहे. या कन्सिस्टन्सी पर्यंत ते मिसळलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये आपण 1.5 कप गव्हाचं पीठ मिसळलेलं आहे. आता हे आपण थोडं अर्धा तास झाकून ठेवू, कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे. तो रवा फुलण्यासाठी आपण हे अर्धा तास झाकू. मित्रांनो, ही कन्सिस्टन्सी बघा, या पद्धतीची कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. मित्रांनो, आता आपण तेल पहिल्यांदा तापायला ठेवू. मित्रांनो, या पद्धतीने एक गोळा तोडून घ्या आणि इथं थोडंसं याला तेल लावून याच्यावर हा गोळा असा व्यवस्थित थापून घ्या. हे घारगे जे आहे ते आपण या पद्धतीनं व्यवस्थित थापून घ्यायचे. त्याला वरून या पद्धतीनं थोडी खसखस टाकून घ्यायचे. आता आपलं तेल तापलेलं आहे, तर ह्या घारी थापलेली जी आहे ती अशी तेलात व्यवस्थित सोडून तळून घ्यायची आहे. आता ही घारी आपली तळून झालेली आहे. ही आपण अशा पद्धतीनं व्यवस्थित घाऱ्या आपल्या फुलल्या पाहिजेत. अशी तांबूस रंगावर आलेली घारी आपण काढून घेणार आहोत. ही मऊ लुसलुशीत घारी तयार झालेली आहे आपली आणि छान घाऱ्या फुललेल्या आहेत.